डिअर स्टुडंट्स, नमस्ते. आज आपण हायपरटेन्शनसाठी पेशंट्सना कशा पद्धतीनं काउन्सिलिंग केलं जातं हे शिकणार. म्हणजेच हायपरटेन्शन हा सायलेंट किलर जर असेल तर त्यापासून रुग्णांची किंवा पेशंटची किंवा आपल्या फॅमिलीमध्ये कोणी रिलेटिव्स, पॅरेंट्स त्या डिसीजपासून सफर करत असतील तर त्यांना कशा पद्धतीनं ॲज अ फार्मासिस्ट म्हणून आपण काउन्सिलिंग करतो. मायसेल्फ मिस्टर अभिजित अंकुश कुसरे, वर्किंग ॲज अ लेक्चरर इन KCD's Krishna College of Pharmacy. So what do you mean by hypertension? And if we see the image, it's showing there is an older lady and one of the nurse checking the blood pressure that lady. म्हणजेच एक डॉक्टर आहेत किंवा नर्स आहेत त्या पेशंटचे ब्लड प्रेशर चेक. You see the smile on that lady face, showing the trust on the nurse, physician, or maybe pharmacist. So before going into detail of this topic, what do we mean by blood pressure, hypertension, or रक्तदाब म्हणजे काय? रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर म्हटलं जातं. म्हणजेच ते काय असतं? रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहून जाण्यासाठी लागणारा जो दाब म्हणजे प्रेशर असतो त्यालाच आपण रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर. म्हणजेच द प्रेशर एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरीज ऑर द वेसल्स ऑफ द ब्लड इज नोन ॲज ब्लड प्रेशर. You see the video, it's showing the vessels that carries the blood and that expand due to the pressure applied on that area. And due to this reason, the volume of blood is also decreases. So how we will identify whether it is the patient is suffering from hypertension or not, किंवा त्याला हायपरटेन्शन झालेलं आहे, उच्च रक्तदाब आहे किंवा बीपी त्याचा वाढलेला आहे, म्हणजे ब्लड प्रेशर त्याचं वाढलेलं आहे का, तुम्ही कसं आयडेंटिफाय करता? तर त्यासाठी काही नॉर्मल रेंजेस आहेत. इफ द पेशंट इज सफरिंग फ्रॉम हाय ब्लड प्रेशर, हे कधी म्हणलं जातं? जर त्याचा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जो आहे 140 mm/Hg किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर झाला असेल तर दॅट पेशंट इज सफरिंग फ्रॉम हाय ब्लड प्रेशर. डायस्टॉलिक 90 पेक्षा जास्त झाला असेल तर आपण म्हणतो त्याला डायस्टॉलिक ब्लड प्रेशर सुद्धा वाढलेला आहे, म्हणजेच त्याला हाय ब्लड प्रेशर. प्री हाय म्हणजेच काय? सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक दोन्हीचे रेंज तुमच्या समोर दिसत आहे. सिस्टॉलिक 1 to 1 म्हणजेच 121 ते 139 mm/Hg च्या मध्ये असेल, डायस्टॉलिक 81 ते 89 च्या मध्ये असेल तर त्या पेशंट्सला म्हटलं जातं की हा ब्लड प्रेशर जो आहे तो प्री हाय आहे, म्हणजे थोडासा जास्त आहे. मग नॉर्मल किती? नॉर्मलची रेंज काय असणार आहे? 3 आहे नॉर्मलची रेंज. म्हणजेच सिस्टॉलिक आहे 120 म्हणजेच 90 ते 120 mm/Hg, डायस्टॉलिक आहे 60 ते 80 mm/Hg किंवा त्याच्यापेक्षा कमी किंवा त्या लेवलपर्यंत असेल तर आपण म्हणतो दॅट पेशंट इज सफरिंग फ्रॉम नॉर्मल. म्हणजे ह्या व्हॅल्यूज तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. ह्या व्हॅल्यूज तुम्ही पेशंट्स काउन्सिलिंग करताना किंवा एखाद्या पेशंटला काउन्सिलिंग करताना, पॅरेंट्सला काउन्सिलिंग करताना तुम्हाला ह्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर किती, डायस्टॉलिक ब्लड प्रेशर किती असायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त झालं तर त्याला काय काळजी घ्यायची, हेही आपण पुढच्या पॉइंट्स मध्ये कव्हर करू. नाव नेक्स्ट पॉइंट इज काय रिझन्स आहेत, काय कारणं आहेत, काय कॉजेस आहेत ब्लड प्रेशर वाढण्याचे किंवा हायपरटेन्शन होण्याचे. फर्स्ट वन, अति ताण घेतला जातो, स्ट्रेस, कामाचा, इतर काही गोष्टींचा ताण आपल्या बॉडीवरती पडत असेल तर इट मे बी अफेक्ट्स ऑन युअर ब्लड प्रेशर. जे पहिलं रिझन आहे, पहिलं कारण आहे स्ट्रेस और ताण. सेकंड आहे ओबेसिटी, मीन्स लठ्ठपणा. तुमचं वजन वय जर वाढलं असेल आणि वजन पण वाढत असेल, लठ्ठपणा वाढत असेल तर त्याचाही इफेक्ट तुमच्या रक्त वाहून येणाऱ्या आर्टरीज किंवा वेन्स वरती होतो. नंबर 3 काय आहे मग? स्मोकिंग किंवा मराठीमध्ये त्याला धूम्रपान असेल, ओव्हर स्मोकिंग करत असेल, त्याचाही एक रिझन आहे तुमचा ब्लड प्रेशर वाढण्याचा किंवा हायपरटेन्शन होण्याचा.
स्ट्रेस, ओबेसिटी, स्मोकिंग हे पॉइंट्स मेन्शन करा, लिहून ठेवा. त्यानंतर पुढचं रिझन काय आहे, हेरिडिटी अँड एज म्हणजे अनुवंशिकता, फॅमिली टू फॅमिली ट्रान्सफर होणाऱ्या डिसिजेस मध्ये अनुवंशिकता म्हटलं जातं. वाढतं वय असेल, एक्सेस अमाऊंट ऑफ सॉल्ट, तुम्ही मिठाचं जास्त प्रमाण घेत असाल तरी देखील ब्लड प्रेशर हाय होऊ शकतो. अनहेल्दी डाएट, अनियमित आहार म्हणजे जंकी फूड्स, फास्ट फूड्स, फ्राईड फूड्स तुम्ही खाल्ले तर त्याचाही इफेक्ट तुमच्या ब्लड प्रेशर वाढण्यावरती होऊ शकतो. तर हे 6 महत्वाचे कारणं आहेत ज्यामुळे हायपरटेन्शन होऊ शकतं. जर तुम्हाला हायपरटेन्शन झालं असेल तर कुठली लक्षणं दिसतात तुमच्यामध्ये किंवा सिम्पटम्स काय दिसतात बघूया. पहिला आहे डोळे दुखणे. तुम्ही जर त्या इमेज मध्ये बघत असाल तर लेडीज दॅट प्रेसिंग द आयज बिकॉज इट मे बी सफरिंग फ्रॉम द IHS और डोळ्यांमध्ये पेन होत असेल. सेकंड वन इज द नाकातून रक्त येणे, नोज ब्लिडिंग ड्यू टू इन्क्रीज द ब्लड प्रेशर और हायपरटेन्शन. नंबर 3 इज द चेस्ट पेन किंवा छातीत दुखणे म्हणतात त्याला. नंबर 4 इज हातापायाच्या बोटांची संवेदना कमी होणे, सेन्सलेस होत जाणं म्हणजे तिथं काही सेन्स नाही. सो दीज आर द 4 डिफरंट सिम्पटम्स which will maybe affect that patient will suffering from the hypertension. जर तो हायपरटेन्शन मध्ये सफर करत असेल तर त्याला हे सिम्पटम्स दिसतात. दुर्लक्ष केलं तुम्ही, तुमचा बीपी वाढत असेल आणि तुम्ही दुर्लक्ष करत असेल तर काय होऊ शकतं, तर पहिला डिसीज आहे मेंदूचा झटका, ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ब्लड घेऊन जाणाऱ्या ज्या आर्टरी वेन्स आहेत ब्रेन पर्यंत त्यामध्ये क्लॉटिंग दिसू शकते, मेंदू निकामी होऊ शकतो, झटका येऊ शकतो. सेकंड वन इज द ब्लाइंडनेस, दृष्टी जाऊ शकते. नंबर 3 हृदयाचा झटका, हार्ट अटॅक म्हटलं जातं. नंबर 4 किडनी निकामी. म्हणजे हे 4 मेजर रिझन्स आहेत. जर तुम्ही बीपी वाढलेला आहे आणि तुम्ही दुर्लक्ष करताय तर ह्या 4ही ऑर्गन्स वरती जास्त त्याचा इफेक्ट होऊ शकतो. सो डोंट निग्लेक्ट. तुम्ही पेशंट्सला, पॅरेंट्सला हेच सांगा की ह्या गोष्टींचं दुर्लक्ष करू नका. व्हॉट इज नेक्स्ट, काय काउन्सिलिंग करा. जर एखाद्या पेशंटला हायपरटेन्शन असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे. नंबर 1 योग्य आहार घेतला पाहिजे, हेल्दी डाएट्स, मग त्यामध्ये फिश, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, होल ग्रेन्स, बीन्स हे जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे आहारामध्ये. अवॉइड काय केलं पाहिजे मग, बटर, मार्गरेन, फ्राईड फूड, स्नॅक्स, डेझर्ट्स असतील, और मे बी डोंट यूज द सॉल्ट, और किंवा खूप कमी प्रमाणात सॉल्ट यूज करा. दुसरा पॉइंट आहे नियमित व्यायाम, डेली एक्सरसाइज, चालणं असेल, रनिंग असेल, धावणे असेल, स्विमिंग, पोहणे असेल, सायकलिंग असेल किंवा कार्डिओव्हास्क्युलर साठी एरोबिक्स टाइप ऑफ एक्सरसाइज असतील, हे करणं गरजेचं आहे. पुढचा पॉइंट काय आहे मग, आणखीन काय मी त्यामध्ये सजेस्ट करू शकाल, योगा करा. योगामध्ये खूप सारे आसन्स आहेत, त्या आसन्स तुम्ही करू शकता. त्या आसन्स तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल होऊ शकतो, हायपरटेन्शन कमी होऊ शकतो. धूम्रपान न करणे, दारू असेल, ड्रिंक्स असतील, कोल्ड्रिंक सुद्धा असेल, स्मोकिंग असेल, हे करू नका. त्यानेही तुमचा ब्लड प्रेशर नियंत्रणात येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं, वजन वाढू देऊ नका किंवा वजन नियंत्रित ठेवा. वेट जे वाढताय त्याला कंट्रोल करा. तर हे 5 इम्पॉर्टंट मेसेजेस आहेत. आता त्यानंतर जर तुम्ही औषध घेत असाल किंवा तुम्ही औषध घेताना कुठल्या काळजीच घ्यायची, स्वतःच औषध बदलू नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. जर औषध घेताना एखादा डोस चुकला किंवा एखाद्या वेळेस जर तुमच्या लक्षात आलं की आपलं आजचं मेडिसिन घ्यायचं, औषध घ्यायचं राहून गेलेलं आहे, तर न चुकता ते औषध घ्यायला पाहिजे. मात्र एकाच वेळी 2 डोस घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे योग्य वेळेत, योग्य टाइम मध्येच तुम्हाला मेडिसिन घ्यायचं आहे. काही प्रॉब्लेम्स सफर होत असेल, टूथॅक असेल, हिरड्या सुजत असेल दाताच्या तिथे, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. प्रेग्नंट लेडी असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेणं गरजेचं आहे. दीज आर द 5 डिफरंट पॉइंट्स जे औषध घेताना, मेडिसिन्स तुम्ही घेताना तुम्हाला हे खूप काळजीपूर्वक यूज करायचं आहे, फॉलो करायचं. काही सामान्य नियम्स आहेत. म्हणजेच काय, तुम्ही जर हायपरटेन्शन असेल तर तुम्ही सकाळचा ब्रेकफास्टचा नाश्ता असतो तो कधीही चुकवू नये. दर 2 तासाला थोडं प्रमाणात खावा, वेळ असेल तुमच्याकडे. अति व्यसन, उपवास करू नका. रात्रीचं जेवण आणि झोप ह्यामध्ये किमान 2 तासाचं किंवा 1.5 तास
स्वतःचा वेळ असायला पाहिजे, अंतर असायला पाहिजे. स्वयंपाक करताना नॉन स्टिकिंग भांड्यांचा वापर करा. उकडणे, भाजणे, वाफेवरती तयार झालेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. मात्र तळलेले किंवा फ्राय केलेले, जास्त वेळ शिजवलेले पदार्थ खाऊ नका. पाणी मात्र जास्त प्यायला पाहिजे. कमीत कमी रोज 2 ते 2.5 ते 3 लिटर पाणी तुम्ही प्यायला पाहिजे. भाज्याचं प्रमाण जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे. मीठ जास्त घ्यायला नाही पाहिजे. तर सगळ्या गोष्टींची काळजी करणं खूप महत्वाचं आहे. सगळं तुम्ही फॉलो करा. लसूण असेल, आलं असेल, हळद, दालचिनी असेल, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही केअर करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या वापरात द्या. तर हे होतं हायपरटेन्शन बद्दल. तुम्ही पेशंट्सला कशा पद्धतीने काउन्सिलिंग करा. काही डाऊट्स असेल तर चॅट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा आणि मला मेल ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर्सवरती मला कॉन्टॅक्टही करू शकता. थँक्यू सो मच फॉर द पेशन्स लिसनिंग. थँक्यू.